56 करोडचे फक्त फुटपाथच्या मेंटेनन्ससाठी बजेट आहे। ज्या फुटपाथवर स्थानिक मुंबईकर त्याला चालायला रस्ता नाहीये तसा फुटपाथवर आम्ही खर्च करतो। म्हणतो कोणासाठी आम्ही करतोय? यांच्यासाठी, जे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुस्लिम जे धंदे लावून बसले त्यांच्यासाठी। आम्ही फेरीवाल्यांचे कधीच विरोध नव्हता। आपला विरोध कधी आहे? स्थानिक भूमिपुत्रांना त्रास देऊन त्यांना तिथून हकलून देत आहेत आणि बाहेरचे मुसलमान येऊन तिथे धंदा करतात, त्याचा विरोध आम्ही आजही करणार, उद्याही करणार, करत राहणार। आज दादरमधलं कोणतंही फुटपाथ असेल, MC केळकर रोड आपण जिथे आता उभे आहोत, किंवा रानडे रोड, गोखले रोड, कुठेही बघा तुम्ही फुटपाथमधलं एकही इंच फेरीवाल्यांनी सोडलेलं नाही। आम्ही फेरीवाल्यांच्या विरोधात नाही आहे, ते मी तुम्हाला परत परत सांगते। आपलं विरोध जो बंगाली मुस्लिम आहेत, रोहिंग्या मुस्लिम आहेत आणि ठरून काही मुसलमान जे सिस्टमॅटिकली आपल्या दादरमध्ये घुसत आहेत वेगवेगळ्या धंद्यांनी, किंवा त्यांना मदत करणारे काही स्थानिक हिंदू, त्याचा आम्ही विरोध करतोय। आम्ही पक्ष कोणताही असेल तर हिंदुत्ववादी आम्ही फर्स्ट आहेत। तर जे गोष्टी आपल्याला जेव्हा हिंदूंवर जे अत्याचार होतोय का, म्हणजे कितीतरी मराठी फेरीवाले, दादर म्हटलं की आपण फेरीवाले आपल्या माइंडमध्ये एक फिक्स आहे, म्हणजे इथे फेरीवाले खूप वर्षापासून आहेत आणि मराठी फेरीवाले आता दिसत नाहीये, ते एक आपल्याला दुःख वाटतंय। का ते मराठी फेरीवाले का दिसत नाहीत त्याचे पण उत्तर आमच्याकडे आहे। तुम्ही सांगा, आता ही ताई इथे बसली आहे, तुम्ही त्यांना दाखवू शकता। समजा ती जागेचे मालक म्हणून कोणतरी येतो, तो सांगतो काय, मला दिवसाचे 200 रुपये द्या, 300 रुपये द्या, आणि अचानक कुठून तरी एक मुस्लिम येतो, तो सांगतो मी तुम्हाला 500 रुपये देतो, 800 रुपये देतो। ह्यांना हकलून देणार आहे तो का? त्यांना 200 देणार की 800 वाला हवाय? म्हणजे इथे कोणीतरी स्थानिक हिंदू किंवा BMCचे आपले एन्क्रोचमेंट डिपार्टमेंट, लायसन्स डिपार्टमेंट, हे सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। म्हणून सिस्टमॅटिकली आज मुंबईचे तुम्ही कोणत्याही वॉर्डमध्ये कुठेही जा, तिथे तुम्हाला फेरीवाल्यांमध्ये मेजॉरिटी 70% मुसलमान दिसत आहेत। आणि ह्याच्यामुळे होतो काय, हळूहळू इथे स्थानिक होत आहेत, ते SRA मध्ये पण तुम्हाला ह्यांचेच लोक दिसत आहेत, इल्लीगल झोपडी होत आहेत। म्हणून मुंबईचे इस्लामीकरण सिस्टमॅटिकली BMC आणि मी म्हणेल मातोश्री कडून झालेलं आहे। गेल्या 25 वर्ष ह्यांच्याकडे BMC यांच्या ताब्यात असताना एवढे मुसलमानांची संख्या मुंबईमध्ये कसं वाढली? कोणत्याही वॉर्डला जा, मी दादर सारख्या एरियामध्ये आम्हाला एवढे दिसत आहेत। जनता मार्केट आहे, जिथे आपले माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सरांनी जे भूमिपुत्र आहेत त्यांच्यासाठी हा जो मार्केट बांधलेला होतं जनता मार्केट, 70% मुसलमान आहेत आज इथे। सेनापती बापट मार्गला जो फिश मार्केट आहे तिथे 70% मुसलमान आहेत, ते स्थानिक पण नाहीये मुसलमान, असं नाही की कोकणी मुस्लिम आहेत, तेही नाहीये। आज फेरीवाले तुम्ही बघताय मोर देन मला वाटतं 70-80% मुसलमान आहेत, मराठी राहिले नाहीयेत का? त्यांना जागेचे जे हफ्ता म्हणतो ना आपण, ते परवडतच नाहीये। कुठेतरी मुसलमानांना मस्जिदमधून मला वाटतं ह्याला बॅकअप मिळतंय, ह्यांना सपोर्ट देत आहेत। जो आपण लँड जिहाद म्हणतो, एक बाजूने लव जिहादचा आपण सामना करतोय, दुसऱ्या बाजूने आपण लँड जिहादला सामना करतोय, आणि दादर सारख्या एरियामध्ये आपल्याला लँड जिहाद एवढं दिसत आहे। तर तुम्ही सांगा, मालवणी असेल, बांद्रा, कुर्ला, मुंब्रा, मलाड, इथे तरी तुम्हाला ओपनली दिसत आहेत। आपले लोक धंदा लावू शकत नाही। आम्ही फेरीवाल्यांचे कधीच विरोध नव्हता। आपला विरोध कधी आहे? स्थानिक भूमिपुत्रांना त्रास देऊन त्यांना तिथून हकलून देत आहेत आणि बाहेरचे मुसलमान येऊन तिथे धंदा करतात, त्याचा विरोध आम्ही आजही करणार, उद्याही करणार, करत राहणार। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचं ते असेपर्यंत जो शिवसेना होती आणि आत्ताच्या शिवसेना म्हणजे उबाटा आपण म्हणतो, उद्धव साहेबांचे जे शिवसेना, त्यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। बाळासाहेबांचे जे हिंदुत्व आणि ह्यांचे जे लाचारी उबाटाचं, आपण त्याला कंपेअर करू शकत नाही। बाळासाहेबांच्या नंतर आता सध्या मुसलमानांचे जे त्यांना सपोर्ट आधी त्याच्यानंतर जे करत होते, आता काँग्रेस सोबत गेल्यानंतर मतांसाठी जे आपण म्हणतो वोट जिहाद, आपण म्हणतो वोट जिहाद स्पष्टपणे दिसतंय। मराठी माणसांच्या आपण म्हणतो मराठी एरिया आहे दादर म्हटलं की डेफिनेटली ह्याच्यानंतर जेव्हापासून काँग्रेस सोबत गेलेत तेव्हापासून वाढलेत, डबल ट्रिपल झालेले आहेत।
कोविड पासून, जेव्हा कोविडमध्ये यांचं सरकार होतं, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला रोहिंग्या आणि बांगलादेशी दिसत आहेत, आधी दिसत नव्हते. जे तुम्ही बघताय ना 15, 18, 20 वर्षाचे मुसलमान पोरं कुठून आलेत? मोस्टली बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत. दादर सारख्या एरियामध्ये एवढे मुस्लिम अचानकपणे कोविड नंतर म्हणजे 2019-20 पासून ज्या पद्धतीने वाढलेत, म्हणजे एवढं फास्ट त्यांचे पॉप्युलेशन दादरमध्ये वाढलेत ना, ह्याच्या मागे उद्धव साहेबांचे जो शिवसेना ते आहेत. आम्ही रस्त्यावर घेऊन आंदोलन करतोय, मारामारी करतोय, केसेस घेतोय, पण BMC कडून काही रिस्पॉन्स नाहीये. आज आम्ही ऍक्शन घेतलं, थोडं अर्ध्या तासांनी परत ते लोक बसलेले असतात. तर आम्ही हे विषय वरपर्यंत संघटनच्या इथे नेत्यांपर्यंत घेऊन जाणार. आशिषजी असतील, आपले अध्यक्ष आहेत मुंबईचे, त्यांनाही आम्ही सांगणार. जे फुटपाथवर बजेटमध्ये, आता मी परवा पेपरमध्ये बघितलं 56 करोडचे फक्त फुटपाथच्या मेंटेनन्ससाठी बजेट आहे. ज्या फुटपाथवर स्थानिक मुंबईकर त्याला चालायला रस्ता नाही आहे, तसं फुटपाथवर आम्ही खर्च करतो. म्हणतो कोणासाठी आम्ही करतोय? ह्यांच्यासाठी, जे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुस्लिम जे धंदे लावून बसले त्यांच्यासाठी. तर आम्ही ह्याचा विरोध करणार. येणाऱ्या काळात आपण आंदोलनं पण घेणार, जे काय असेल केसेस पण आम्ही घेऊ. आम्हाला काही फरक पडत नाही. हफ्ते बंद करा, हफ्ते आणि सेटलमेंट इम्पॉर्टंट नाही. आपलं धर्म आणि मुंबईला कसं आपण टिकून ठेवता येईल, जे मुंबई आपलं मुंबईकरांचं आहे, ह्याला आपण बांगलादेश किंवा भेंडी बाजार, दादर सारख्या एरियाला भेंडी बाजार करू नका, एवढंच माझी विनंती आहे.